सो वेलकम टू माय चॅनल गाईज. या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी की आम्ही अक्कलकोटला जाणार आहोत, पंढरपूरला जाणार आहोत, खूप धमाल करणार आहोत. माझी मावशी, त्यांची फॅमिली वगैरे आम्ही सगळे जाणार आहोत. आणि तुम्ही बघालच या ब्लॉगमध्ये आम्ही किती धमाल मस्ती, कसं दर्शन घेतो देवाचं वगैरे सगळं दाखवणार आहे या ब्लॉगमध्ये. त्यासाठी तुम्हाला पूर्ण हा ब्लॉग बघावा लागणार आहे. तर चला दाखवते पुढे. आणि आम्ही कितीला रात्री इथून 10:30 निघणार आहोत तिकडे जायला. मग तिथून त्या लोकांना पिकअप करू आणि मग जाऊ आमच्या अक्कलकोटला स्वामी दर्शनासाठी. तर तुम्ही बघा हा पुढे ब्लॉग अजून. तर चला बघूया. सो गाईज, आता मी इकडे रेडी वगैरे झालेलो आहोत. आता मी निघतोय जायला. अणुशक्तीला जाणार, तिकडे बस येणार आहे, तिकडे जाणार आहोत आम्ही. तर चला. इथे बघा चक्क कोण आलाय, समर आलाय. तो बोललेला नाही येणार आहे, 10वी आहे, पण आलाय. खूप खुश झाली मी. काही आता आम्ही 10 मिनिटात पहिले त्यांना कॉल केला तर ते बोलले चेंबूरला आहे. चेंबूरला ट्रॉम्बे पण जास्त वेळ नाही लागला. तर मग तरी अजून त्याला 15 मिनिटं आला टोटल 15 मिनिटं झाली असतील तरी त्या लोकांची बस लागली. आता बघा किती वेळ लागेल. आम्ही इकडे थांबलोय बससाठी. खूप थंडी. मी ते हातात पकडलंय व्हिडिओ काढणार आहे म्हणून. अजून घातला नाही, पण त्यांनी घातलायला सर्दी पण झाली आहे गाईस. आता बघतोय आम्ही, वाट बघतोय. बघा बसमध्ये भेटला. ही बघा आलेली आहे गाडी आमची. आता जातो आम्ही, बसतोय तिकडे. इथे आतमध्ये बॅग्स वगैरे ठेवतायत. मंगलमूर्ती मोरया. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुखदकाळी. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुखदकाळी. सोबतीला नाही कोणी, सोबती. गाईस, तुम्ही बघू शकता इथे खूप थंडी आहे. खूप. आम्ही आता पुण्यात आलोय. खूप थंडी, इतकी थंडी. तू काय बोलतोस? खूप थंडी आहे. काय बोलू पण नाही शकत. मुंबईत काहीच थंडी नाही गाईस. इथे खूप थंडी आहे लिटरली. आम्ही सगळं पण घेऊन बसलोय खरंच. गाईस, इथे आम्ही चहा प्यायला थांबलोय आता, कारण खूप थंडी आहे. तर चहाची गरज आहे आता. बघा गाईस, मी स्वेटर घेऊन वरती शॉल घेतली आहे. इकडे माझे भाऊ आहेत. बिस्किट. सो गाईज, आता आम्ही उतरलेलो आहोत बसमधून. आता पंढरपूरला आलो आहे तिकडे, आणि आता दर्शन घ्यायला चाललो आहे. तर चला. अरे अरे, तू आलेलीस? दिसली नाहीस? अरे अख्या 9 तासात अख्या बस मध्ये होतो ते. आता दिसली किती 10 सेकंड पण आले. गावी आलो अरे आपण. नाही कुठे आलो सांग. पंढरपूरला आलोय आपण. पंढरपूरला नाही दिसते. इकडे फायटिंग चालू आहे. हे बघा, हे बघा, फायटिंग चालू आहे इकडे. हे लोक इकडे थांबलेत. कशाला थांबलेत काय माहिती नाही. आता इथे काय चालू आहे लोकांचं? काय चालू आहे? लोक कशाला थांबलेत नाही माहिती. उगाच इकडे सगळे थांबलेत. चालायचंच दर्शनाला मस्तपैकी, तर नाही. टाइमपास चालू आहे सगळ्यांचा. आता आपण बघणार आहोत चंद्रभागा. गाईज बघा, ही चंद्रभागा नदी आहे. तुम्हाला दाखवते आता मी. लक्ष्मी दिवार ती चप्पल बाहेर काढत आहे. अंगावर पाणी टाक.
या फोटो मूर्ती या मोरी फोटो मूर्ती मामी यायच्या थांबा. तो गाईज आता आमच्या इकडे दर्शन वगैरे घेऊन झालंय पंढरपुरात. शूट नाही करू शकतो हा कारण तिकडे अलाउड नाही ना. आमच्या लॉकर्स मध्ये होते फोन वगैरे. गाईज आता आम्ही इथे खायला थांबलोय काहीतरी नाश्ता वगैरे. पप्पा बरोबर जा आणि बघा समर्थांनी हितेंद्र त्या साईडला बसले आहे. हो अरे उद्या मम्मी बोलत जा हाय. तुला फोन करून दिला फोटो काढायला. आता आमचं खाऊन वगैरे झालंय तर आता आम्ही कैकडी महाराज कडे जाणार आहोत. तिथून गेलो तर इस्कॉनला पण जाऊ. तर चला बघूया. चला कसं बसवलंय बघा समरला आमच्या पाठीमागे. फायनली आम्ही इकडे आलेलो आहोत. इथे आम्ही चप्पल स्टँड जवळ चप्पल ठेवायला आलोय आमची. गाईज हे खूप मोठं आहे. मी पूर्ण व्हिडिओ घेऊ शकली नाही कारण इतकं मोठं आहे ना हे मंदिर. म्हणजे मठ आहे ते खूप जास्त मोठं आहे. पूर्ण भुलभुलई आहे. म्हणजे आम्ही कुठून बाहेर येतो कुठून आतमध्ये जातो समजत नाही आहे. मगापासून त्याच जागेवर 10 वेळा जातो असं वाटतं बघा. किती छान असं आहे हे सगळं. पण खरंच भुलभुलई वाटतं. काही समजत नाही आम्ही कुठून बाहेर. तेच ना एक्झिटच समजत नाही नक्की कुठून आहे. हे बघा गाईज अडकलो आम्ही. आता बाहेर निघायचा प्रयत्न चालू आहे. गाईज फायनली आम्ही बाहेर आलेलो आहोत. एक्झिट भेटला आम्हाला. आता आम्ही जाणार आहोत अक्कलकोटला. तर चला आता हे लोक लिंबू सरबत घेत आहेत. थोडं पिऊया लिंबू सरबत. आई घे आई घे सो आम्ही आता बसलो आहे बसमध्ये आणि आता आम्ही जाणार अक्कलकोटला. 2 तास लागतील. 2-1.5 तास. मिलिंद भाऊजी आले काय? मिलिंद 70 भाऊजी किलोमीटर लागले. आणि कोण बाकी अजून? गाईज आता आम्ही उतरलोय बालाजी हॉटेलमध्ये जेवायला. गाईज आम्ही आमच्या रूमच्या इथे पोहोचलेलो आहोत. तुम्हाला दाखवते. हे बघा गाईज ही रूम आम्ही घेतली आहे. किचन आहे. बाल्कनी पण आहे. हे बघा गाईज 3 बेडरूम आहे. ते वॉशरूम आहे. हे किचन आहे. मस्त भेटलाय रूम. हे बघा लोक इकडे उभे आहेत. आमचा रूम कुठे आहे पण? हे बघा मस्त पैकी. हे बघा इकडे माकड पण येतात. आणि लोक बघा खाली. मस्तच भेटलाय.
रूम. आता मी पण हे सगळं ठेवते, चेंज वगैरे करते, फ्रेश होते, थोडा रेस्ट करतो, माझा मोबाईल गाडी फोन पण चार्जिंगला लावते, बॅटरी पण लो झाली आहे माझी. सो चला नंतर दाखवतो तुम्हाला पुढचं. सो गाईज तुम्ही बघू शकता इथे मी रेडी झालेली आहे. हे लोक असेच, हे लोकांचा टाइमपास चालू आहे नेहमीसारखा. हे लोक बोलतात 7 वाजता जायचं. आता थोडं रेस्ट करतात हे लोक. मी रेडी झाली आहे फुल. चला नंतर दाखवते पुढचं. गाईज जिथे आम्ही रूम घेतलेला तिथेच वरती टेरेसवर आलो आहे. व्हिडिओज वगैरे काढले, रील्स वगैरे काढले, फोटोज काढले आणि त्या लोकांची मस्ती चालू आहे बघा. असंच चालू आहे. आता 7 वाजता निघू दर्शनासाठी. चला नंतर दाखवतो तुम्हाला मी. गाईज आता आम्ही आलो चहा प्यायला इकडे. चहा वगैरे पिऊ आणि नंतर स्वामींच्या आरतीला जाऊ है ना. चला आता चहा पिऊन घेऊया. थोडं पेटपूजा पण झालीच पाहिजे ना. सो गाईज आता आम्ही इकडे चहा प्यायला आलेलो आहोत. तर मित्रांनो, तुमचा सर्वांचा लाडका हितेन वर्धन जो हा परत बॅक झालाय. परत म्हणजे जो ब्लॉग करणार होता पण ब्लॉग त्याने नाही केला. कारण माझ्या लाडक्या बहिणी जी आहे, जी लाडकी बहीण आहे दिशा, लाडकी जी बहीण आहे दिशा, ती ब्लॉग करते. तिने ब्लॉग चॅनल सुरू केलाय. सो तिला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पण मी आधीच सांगून ठेवते कारण मी नंतर विसरतात. कारण व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही डायरेक्ट बॅक होतात. त्याच्या आता आधी मी चहा गाईज आता आम्ही चहा वगैरे पितो. चला भेटू आता आपण. कोणाला पाहिजे माहिती तर आता आमची चाय वगैरे थांबा ब्लॉक करते. तर आता इथे आमची चाय वगैरे पिऊन झालेली आहे. तर आता आम्ही जातोय आरतीला. ओके, तर आता आपण थोड्या बाबा वेळाने बोलतात फोन ठेव. आता चला गप्प. हा चला तर फोन ठेवूया आपण. आता आम्ही आलो आहोत बाळाप्पा महाराजांच्या मठात. जे तुम्हाला इथे चौकोनी बॉक्स दिसत असतील ना, ते स्वामींच्या पायांचे ठसे आहेत. जे म्हणजे जेव्हा ते लोक न्यू टाईल्स लावणार होते कारण खराब झालेले होते म्हणून, तेव्हा स्वामींनी साक्षात्कार चमत्कार दाखवून तिकडे आले होते आणि त्यांचे पायांचे ठसे उमटलेले होते तिकडे. आता आम्ही चाललो आहोत महाप्रसादासाठी आणि तिकडे होती चपाती, भाजी, भात आणि शिरा. त्यानंतर बघा आम्हाला इथे कोण भेटलं, माझी मावशी, हे सगळे गावावरून आलेले अक्कलकोटला आणि ते लोक ही सुद्धा आम्हाला तिकडेच भेटले. मग त्यानंतर त्या लोकांची गप्पा वगैरे चालू होत्या, काय कसं तुम्ही कधी आलात वगैरे वगैरे. तर ते गप्पा मारून झाल्या वगैरे. त्यानंतर त्या लोकांनी सगळ्यांनी फोटोज वगैरे काढले. मग तिकडून जी गावी होती मावशी तिला व्हिडिओ कॉल लावलेला, तिच्यावर बोलत होते. आमचं दर्शन वगैरे पण घेऊन जायला. आता आम्ही परत गाडीत बसणार आहोत, बसमध्ये आमच्या, आणि परत रूमवर जाणार आहोत. हितेंचं, माझं आणि आमच्या या लोकांचं चाललंय हे लोकांना झोपू दे, आपण आपली मजा करूया रात्री, कारण झोपतो तर रोजच. तर बघू आता घरी जातोय रूमवर. काय तिला काहीतरी बोलायचं आहे, बोल. गाईज तुम्ही दिशा दीदीला सबस्क्राईब करा. ऐका या लहान मुलीचं. बघा गाईस कशी मस्ती चालू आहे लोकांची. बघा बघा बघा, अशी मस्ती चालू आहे लोकांची. गाईस हे लोक बोलतात रील्स काढू आणि इकडे बघा काय मस्ती चालू आहे. डॉक्टर खेळतात आता. हितेन पण त्याच्यासोबत डॉक्टर खेळतोय. म्हणजे काय बोलू मी आता ह्या लोकांना. हितेन काढायचंय का नाही हितेन? काढायचं आहे. काय चालू आहे लोकांचं इथे? तुम्हाला काय बोलली? लहान मुलांनी काय बाय झोपायचं, उद्या सकाळी लवकर उठायचंय. इथे ब्लॉग चालू आहे मला. तर मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे. दुसऱ्यांदा आम्ही करतोय.
ते आहे दिशा व्लॉगमध्ये. कारण मला असं खूप महिने झाले Please don't फेकू नका, की please. अशी सुरुवात नाही केली व्लॉगची. आता आम्ही इकडे मस्ती करणार आहोत आणि आम्ही ठरवलं की रात्री झोपायचं ना मजा मस्ती करायची. इथं वाटा आहे लोकांचं. इथून आहे ना थोडी जागा आहे, स्पेस आहे, तर ते लोकांना इकडे घुसायचा प्रयत्न करतात. तर त्या सगळ्या लहान लहान मुलांना आम्ही बाहेर काढलं, बाहेरून आतमधून कडी लावली आणि इथे आम्ही बघा असं रील्स बनवत बसलेलो. तर अशीच आमची मजा मस्ती चालू होती रात्रभर. रील्स वगैरे काढले, मग ते लोक बाहेरून आवाज देत होते, ए आम्हाला पण घ्या, आम्हाला पण घ्या. काल आमची मस्ती वगैरे करून झाली, त्यानंतर आम्ही आलो रूम. आम्ही आता उठलेली, आंघोळ वगैरे झाली आहे, सगळं नीट झालेलं वगैरे आहे माझं. काल आम्ही एवढी मस्ती केली. नंतर लोक बोलले चला जाऊन झोपूया, परत सकाळी उठायला नाही होणार. काल रील्स वगैरे काढत होतो, सगळ्या लहान मुलांना बाहेर टाकला आणि बोलले चला गॉगल वगैरे लावून फुल रील्स काढत होतो. आणि नंतर बोलले चला जाऊन झोपूया वगैरे. मग काय नाही, बघा माझी मम्मीची इकडे तयारी चालू आहे. हे बघा लिपस्टिक वगैरे एकदम चालू आहे, लावते. हे सगळं घ्यायचं काम माझं. बॅग्स वगैरे घेतले, आता आम्ही चाललोय खाली नाश्ता करायला. ते चला रूम वगैरे पण खाली गेले, सगळे करतात म्हणजे लोक खाली येतात बॅग वगैरे घेऊन. तुम्हाला माहिती आहे काय, कधी आपण येतो ना खूप आनंद असतो, पण जायच्या टायमाला ना खूप दुःख होतं की अरे यार चाललोय म्हणून. ठीक आहे काय नाही, नेक्स्ट टाइम परत येऊच. चला पहिला जाऊ आता. हे वटवृक्ष स्वामी महाराजांचे देवस्थान अक्कलकोट. हे बघा गाईस, हे बघा कसं आहे. हे बघा हे एवढूशी जागा, यातून आतमध्ये जायचं आहे. आता आम्ही आलेलो आहोत राजेराय मठात. इथे असं म्हणतात की तुम्ही जी ही इच्छा मागाल ती पूर्ण होते, कारण ते स्वामी स्वतः आले होते. त्यांचे इकडे पायाचे ठसे आहेत उमटलेले, ते इकडे मंदिरात पण तुम्हाला दिसतील आतमध्ये. त्यांचे पावलं आहेत, पादुका आहेत त्यांची, ते स्वतः इकडे आले होते. आणि माझे पप्पा इथे मला भस्म लावत आहेत. त्या लोकांनी हे आम्हाला कार्ड दिलं आहे, म्हणजे आम्ही अभिषेकसाठी पैसे दिले होते 200 रुपये. त्या लोकांनी ना हे आम्हाला तीर्थ दिलं आहे, ते तीर्थ आणि नारळ दिलं आहे. पण आमचा म्हणजे अभिषेक वगैरे ते लोक काय बोलले की 5:45 करतो आम्ही. जर तुम्हाला यायचं असेल तर अभिषेक 5:45 होतो. जर तुम्ही नेक्स्ट टाईम कधी येत असाल तर या नंबरवर वगैरे कॉन्टॅक्ट करा असं बोलले. अभिषेक करायचा असेल तर त्या लोकांनी तीर्थ वगैरे दिलं आणि सांगितलं की तुम्ही पिया, सगळ्यांनी प्यालं तरी चालेल. आणि तुम्ही पाणी म्हणजे संपत आलं तर पाणी टाकूनही मिक्स करून पिऊ शकता नंतर वाढवून ते पाणी. नाश्ता करायला मस्त आहे, छान. तो गाईज आमचं दर्शन वगैरे करून झालं आहे सगळं. आता आम्ही इकडे गाडी वगैरे पण बसलोय सगळे. आणि हा ब्लॉग मी तेच संपवते आहे. तर कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आमचा. आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. बाय गाईज, बाय बाय. बाय.